आज 2 किलोच्या प्रमाणात आपण भाजणी आणि चकल्या बनवणार आहोत. 2 किलोच्या प्रमाणाला किती तांदूळ घ्यायचे, किती डाळ घ्यायची, कुठल्या डाळी घ्यायच्या, हे सर्व आज अगदी व्यवस्थित मी सांगणार आहे. आणि या प्रमाणात जर तुम्ही भाजणी बनवली तर तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देते. याच प्रमाणात मी नेहमी चकल्या करते आणि अगदी व्यवस्थित खमंग आणि खुसखुशीत होतात. ना त्या तेलात तुटतात, ना विरघळतात, ना त्या मऊ पडतात. बनवायला अगदी सोपं आहे, मस्त बनतं. तुम्ही बघू शकता, मस्त अशा काटेदार आपल्या चकल्या बनणार आहेत. परफेक्ट रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. खमंग आणि खुसखुशीत होतात, कुठेही त्या मऊ पडणार नाहीत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चकली करता सर्वप्रथम घ्यायची आपण डाळ आणि तांदूळ. तर इथे मी 1 किलो तांदूळ घेतले, कारण किलोच्या प्रमाणात करत आहे तर मी 1 किलो तांदूळ घेतले. तर तांदूळ कोणता घ्यायचा, तर मी चकली करता वेगळा असा कधीच कुठला तांदूळ घेत नाही. जो घरात आहे तो तांदूळ घेते किंवा एखादा नवीन तांदूळ घ्यायचा. तर हा नवीन तांदूळ आहे मी घेतलेला. 1 किलो तांदूळ घेतला आहे, कारण किलोच्या प्रमाणात करत आहे. स्वच्छ निवडून घ्यायचं ते. कुठलाही तांदूळ वापरला तरी तुमच्या चकल्या अगदी परफेक्ट होणारच. 1 किलो तांदूळला मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. अगदी याच परफेक्ट प्रमाणात तुम्ही चकल्या बनवा, अगदी परफेक्ट होणारच. 1 वाटी नंतर मी घेतली आहे मुगाची डाळ, 1 वाटी घेतली आहे उडदाची डाळ आणि 1 वाटी घेतलं आहे साबुदाणा. तर कुठली 1 वाटी घ्यायची आणि त्या वाटीने पूर्ण साहित्य घ्यायचं. 1 वाटी जाड पोहे घेतले आहेत, अर्धा वाटी मी घेतलं आहे जिरं आणि अर्धा वाटी घेतलं आहे धणे. एवढं सगळं साहित्य घ्यायचं. आता डाळ ही मी धुणार नाही, मी कधीही चकली करता डाळी धुत नाही. काय करायचं, एखादं सुती कापड घ्यायचं, त्यावर ही डाळ घालायची आणि पुसून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्यावर जी काही धूळ असेल ती निघून जाते. तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्ही धुवून त्याला वाळू शकता, सुकवू शकता, पण मी डाळी फक्त अशा सुती कापडाने पुसून घेते. तर इथे डाळ मी अशी सुती कापडाने पुसून घेतलेली आहे. सर्व डाळी अशाच आपण पुसून घ्यायच्या एखाद्या सुती कापडाने. तांदूळ घेतले, त्यात घालायचं पाणी. तांदूळ आपल्याला 2दा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण यावर धूळ माती असते. त्याकरता याला 2दा धुवून घ्यायचं, यातलं हे पाणी फेकून द्यायचं. नंतर हे तांदूळ घालायचे आपण चाळणीत. त्यामुळे काय होणार, यात जे पाणी असेल पूर्ण ते सर्व निघून जाईल. त्यानंतर हे तांदूळ आपण एखाद्या सुती कापडावर पसरून घ्यायचे, सुती कापडावर टाकायचे आणि याला हाताने पसरून घ्यायचे. आणि साधारण एखादी तास आपल्याला हे पंख्यामध्ये वाळत घालायचे आहेत. एखादी तास, त्यापेक्षा जास्त नाही, कारण एका तासात ते व्यवस्थित वाळल्या जातात. हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि हे एखादी तास वाळायला ठेवायचे. तर आता आपले तांदूळ पंख्याखाली वाळतात तेव्हापर्यंत आपण बाकीचे धान्य भाजून घेऊया. तर सर्वप्रथम मी घेतले मुगाची डाळ. 1 वाटी मुगाची डाळ ही सुद्धा मी कापडने पुसून घेतली आहे, सुती कापडाने, धुतलेली नाही आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजून घ्यायची. हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि लगेच भाजले जाते. याला फारसा वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिटात ही आपली डाळ व्यवस्थित भाजल्या जाते. तर इथे डाळ आपली व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. हलकासा त्याचा रंग बदललेला आहे आणि आता ही आपण काढून घेऊया. त्याच कढईत नंतर आपण घालायची चण्याची डाळ. आता चण्याची डाळ प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हिला थोडा वेळ लागेल भाजायला. आता हे कंटिन्यू फिरवत राहायचं आणि चण्याची डाळ याचासुद्धा थोडासा रंग बदलतपर्यंत आणि याला हलकेसे डाग येतपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची. थोडा वेळ लागेल, याला एक 8-10 मिनिटे लागतील. फिरवत राहायचं, याला गॅस मध्यम ठेवायची. कढई आपली गरमच आहे, त्यामुळे फारसा वेळ लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि हलकेसे थोडेसे त्याला डाग आलेले आहेत आणि एवढीच आपल्याला डाळ भाजायची आहे, त्यापेक्षा जास्त नाही. आता आपण धान्य कसं भाजतो यावर सुद्धा चव अवलंबून असते. तर आता ही चण्याची डाळ आपण काढून घेऊया आणि त्याच कढईनंतर भाजूया साबुदाणा. तर साबुदाणा सुद्धा लवकर भाजला जातो, याला काही फारसा वेळ लागत नाही. थोडासा याचा चटचट आवाज यायला लागतो भाजल्या गेला की. एक 2-3 मिनिटात हा भाजला जातो, याला फारसा वेळ लागत नाही. तर तुम्ही धान्य कसं भाजता यावर सुद्धा चव अवलंबून असते. अगदी कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर आपल्याला सर्व धान्य भाजून घ्यायचे आणि भाजताना मस्त असं त्याचा खमंग वास येतो. नंतर घ्यायची उडीद डाळ त्याच कढईमध्ये. ही सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावर आपण भाजून घ्यायची. कढई गरम आहे, त्यामुळे काय होणार आहे, फटाफट आपलं भाजलं जाणार, वेळ लागणार नाही.
तर याला सुद्धा हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आता ही सुद्धा आपण काढून घेऊया. आणि त्याच कढईत आपल्याला भाजायचे आहेत पोहे. तर हे जाड पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी जाड पोहे घेतलेत. हे सुद्धा आपण भाजून घेऊया. पोहे लगेच भाजले जातात 2-3 मिनिटात, त्याला फारसा वेळ लागत नाही. आणि कढई सुद्धा आपली गरमच आहे. पोहे सुद्धा भाजले गेलेत आणि आता आपण हे काढून घ्यायचे. आणि आता त्याच कढईत आपण धणे भाजून घेऊया. हे काय 1-2 मिनिटात भाजले जातील, फारसा वेळ लागत नाही. धणे भाजल्यानंतर जिरं सुद्धा आपण भाजून घ्यायचं. तर डाळी मी 1-1 वाटी घेतलेल्या आहेत. योग्य ते प्रमाणात तुम्ही चकली बनवा, परफेक्ट होणारच, अगदी मी गॅरंटी देते. धणे सुद्धा भाजले गेलेले आहेत. आता आपण जिरं भाजून घेऊया. कधी काय होतं, डाळीचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा चवीत फरक पडतो. तर 1 किलो तांदूळला मी अर्धा किलो चण्याची डाळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. आणि याच प्रमाणात मी नेहमी दरवर्षी चकल्या बनवते, अगदी व्यवस्थित होतात. तर आता इथे आपले तांदूळसुद्धा व्यवस्थित फॅनखाली सुकल्या गेलेले आहेत, अगदी मोकळे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि 1 तासात ते व्यवस्थित सुकले जातात. फॅनखाली ठेवायचे म्हणजे ते लगेच सुकतात. तर आता आपण हे तांदूळसुद्धा भाजून घेऊया. आता हे 1 किलो तांदूळ आहे, पण आपली कढई भरपूर गरम आहे. एवढे धान्य आपण भाजले त्यामुळे ती मस्त गरम झाली आहे, त्यामुळे वेळ लागणार नाही. तर आता आपण हे तांदूळ भाजून घेऊया. गॅस मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे. सारखं त्याला हलवत राहायचं, खालीवर करत राहायचं. खालचे तांदूळ वर, वरचे तांदूळ खाली, असं त्याला फिरवत राहायचं. म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे एकसारखे एकूण एक तांदूळ असा व्यवस्थित भाजले जाईल. तांदूळ भाजायला थोडा वेळ लागेल कारण प्रमाण जास्त आहे. 1 किलोचं प्रमाण आहे. किलोच्या प्रमाणात मी बनवत आहे. जर तुम्हाला कमी बनवायची असेल तर 1 किलो तांदळाऐवजी तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेऊ शकता आणि पाव किलो चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता. आणि बाकीच्या डाळी त्याच्या अर्ध्या तुम्ही घेतल्या तरीही चालेल. तर तुम्ही ते बघू शकता, तांदळाचा जो रंग आहे तो बदलला आहे, हलकासा गुलाबी आलेला आहे आणि अगदी मोकळे झाले आहेत तांदूळ. बघू शकता, त्याला 17-18 मिनिट लागले मला हे तांदूळ भाजायला. तांदूळ व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आणि आता हे आपण एका परातीत काढून घेऊया. गरम आहेत सध्या, पसरून घेऊया त्याला. आणि यावर बाकीचे सगळे धान्य आपण टाकून घेऊया, जसे की साबुदाणा जो आपण आधी भाजून घेतलेला होता, मुगाची डाळ जी आपण आधी भाजून घेतली होती. सर्व डाळी मी आधी सुती कापडाने पुसून घेतल्या आणि नंतर भाजले. मी धुतले नाही आहेत. तुम्हाला जर धुवायचं असेल तर तुम्ही धुवू शकता, पण मी कधीही डाळी धुवत नाही. अशाच कॉटनच्या कापडाने पुसून नंतर मी ते बनवते. तर इथे आपले सर्व भाजणी भाजल्या गेलेली आहे. आता ही एकत्र करायची, याला थंड करायचं आणि दळून आणायचं गिरणीमधून. अगदी योग्य ते प्रमाण सांगितलं आहे. परफेक्ट चकली होणार, 100% गॅरंटी. चकली तेलात ना सुटणार, ना तुटणार, ना विरघळणार, ना ती मऊ पडणार, काहीही होणार नाही. अगदी या प्रमाणात तुम्ही बनवा. आणि विशेष म्हणजे जी चव अगदी मस्त लागते, कारण आपण एवढे सगळे धान्य घेतलेले आहेत. तांदूळ आहे, डाळ आहेत, बाकीच्या सर्व डाळी आहेत, पोहे आहेत, साबुदाणा आहे, त्यामुळे याची सगळी चव त्या चकलीला येते ना, तेव्हा खूप मस्त लागते ही चकली. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडे थंड करून घेऊया, कारण अजूनही हे भरपूर गरम आहे. त्यात थंड करून आपण दळून आणून घेऊया. तर इथे चकलीचं पीठ तयार आहे, तुम्ही बघू शकता, आणि भरपूर आहेत. आता एवढ्या चकल्या आपल्याला करायच्या नाही आहेत, थोड्या बनवायच्या आहेत. थोडं पीठ आपण ठेवूया, नंतर त्याचं आपण थालीपीठ किंवा भाजणीचे वडे आपण करूया. ती रेसिपीसुद्धा मी शेअर करेल. तर यातलं थोडं पीठ आता आपण घेऊया. तर एकूण मी 3 ग्लास पीठ घेतलेलं आहे भाजणीचं. या ग्लासाने मी 3 ग्लास घेतलेला आहे. आता यात काही पावडर मसाले, तर लाल तिखट घातली आहे, थोडीशी हळद घालायची, हळद मात्र कमी घालायची. अर्धा चमचा जिरं घातलं आहे, सुरुवातीला आपण भाजणीत जिरं घातलेलं होतंच. 2 चमचे तीळ घालायची, जिरं मी अर्धा चमचाच घातलेला आहे. मीठ घालायचं अगदी चवीनुसार, गरजेनुसार. आणि हे सर्व पावडर मसाले आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, सगळीकडे व्यवस्थित लागायला हवे. अर्धा चमचा मी त्यात घातले ओवा, याने सुद्धा खूप मस्त चव येईल चकलीला, नक्की तुम्ही घाला. आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यात आपण घालायचं तेल. तर 3 ग्लासाला मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे. तेल कडकडीत गरम केलेलं आहे. गरम तेल घालायचं, थंड तेल घालायचं नाही. तेल घातल्यानंतर चमच्याने हे मिक्स करून घेऊया, कारण गरम आहे, हाताला चटका लागेल, म्हणून हे चमच्याने मिक्स करायचं. थोडंसं थंड झालं की मग ते हाताने मिक्स करायचं. तर जे तेल आपण पिठात घातलं ते पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागायला हवं.
हाताने चोळून पीठ हाताने चोळून व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। तर बघू शकता इथे व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला पीठ मळायचं आहे। तर पाणी मी घेतलं आहे आणि पाणी हे मी उकळून घेतलं आहे। गरम पाण्यात आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पाणी उकळून घेतलं आहे आणि आता या गरम पाण्याने हे पीठ आपण मळून घेऊया। तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे चमच्याने मिक्स करत जायचं, कारण पाणी गरम आहे सध्या, हाताने आपण करू शकत नाही। तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा मस्त असा गोळा आपण तयार करायचा। तर खूप घट्टही पीठ भिजवायचं नाही ना अगदी नरमही करायचं नाही। खूप घट्ट केलं तर काय होणार, चकल्या तर तुटतील आपल्या उचलताना किंवा मग तेलात टाकताना। आणि अगदी नरम केलं तर काय होणार, काटे येणार नाही व्यवस्थित चकलीला। त्यामुळे अगदी घट्ट पण नको अगदी नरम पण नको, असं आपण पीठ याचं मळून घेऊया आणि व्यवस्थित मळायचं, म्हणजे छान असं नरम करून घ्यायचं। तर इथे मी पीठ तुम्ही बघू शकता, मी इथे पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे। 3 ग्लास पीठ घेतलं आहे, याच्या भरपूर चकल्या होतील। बाकीचं पीठ आपण ठेवलेलं आहे, नंतर त्याच्या पण बरेच काही आपण पदार्थ बनवूया। तुम्ही बघू शकता असं पीठ आपण मळून घ्यायचं आणि आता मी इथे घेतलं चकलीचा एक साचा, त्याला आतमध्ये मी लावलं आहे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडे। या साईडला पण मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं पीठ। तर जेवढं मावेल तेवढं पीठ आपण यात घालायचं आणि हे बंद करून घ्यायचं आणि आता आपण करूया मस्त अशा चकल्या। तर एखाद्या मोठ्या प्लेटवर किंवा पेपरवर कशावरही तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख किती मस्त चकल्या होत आहेत आपल्या। आणि काटे बघा किती सुरेख आले, दिसायला मस्त दिसत आणि छान अशा काटेदार आपल्या चकल्या होतात। बनवायला अगदी सोप्या आहे, थोडा भाजायला थोडा वेळ लागतो, पण चकल्या मात्र अगदी मस्त होतात। तुम्हाला रिझल्ट मात्र अगदी मस्त मिळेल। तर इथे मी थोड्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या तळून घेऊया। तर तेल गरम केलं, त्या चकल्या आपण सोडायच्या आणि एका वेळेला खूप चकल्या तळायच्या नाही। खूप जर कढईमध्ये चकल्या घातल्या तर काय होतं, त्याचा आकार बिघडतो। तर 2, 3 किंवा 4 अशा एवढ्याच आपण तळायच्या। ह्या चकल्या मी जरा मोठ्या केल्यात, त्यामुळे मी एका वेळेला 2च चकल्या तळणार आहेत। चकली जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा ती लगेच हलवायची नाही किंवा लगेच पलटवायची नाही। थोडा वेळ तिला तशीच राहू द्यायची आणि नंतर ती पलटून घ्यायची। थोडी सेट होऊ द्यायची तिला तेलात, नंतर ती पलटवायची। 2-3दा तिला अशी पलटून घेऊया आपण। आणि तुम्ही इथे बघू शकता त्याचे बबल्स कमी झाले, ती तळायला गेली, याचाच अर्थ आपली चकली व्यवस्थित तळल्या गेलेली आहे। तर आता ही चकली आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघा किती मस्त अशी काटेदार आपली चकली तयार झालेली आहे। आता ही आपण काढून घ्यायची। परत मी अजून अशाच बनवते थोड्या, परत 2 चकल्या तेलात घालायच्या, अशाच थोडा सेकंद काहीतरी आपण सेकंद अशाच ठेवायचा, लगेच त्याला हलवायचं नाही। नंतर त्याला आपण पलटून घेऊया। लगेच त्याला पलटवलं की काय होणार, एक तर ते तुटू शकतात किंवा मग त्याचा आकार सुद्धा बदलू शकतो। तर आता ह्या चकल्या दोन्ही साईडनी अलटपलट करून आपण व्यवस्थित तळून घेऊया आणि काढून घेऊया। तर या चकल्या सुद्धा बघा किती मस्त झाल्यात, कुठेही तेलात त्या तुटल्या नाही किंवा नरम झाल्या नाही, बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्या नरम झाल्या नाहीत, मऊ पडल्या नाही, असं होणारच नाही। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की भाजणी बनवा आणि चकल्या बनवा, अगदी परफेक्ट होणारच, कारण मी दरवर्षी याचप्रमाणे बनवते। आणि या 3 ग्लासाच्या चकल्या भरपूर झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत, कुठे त्या नरम पडल्या नाही आहेत। तर या दिवाळीला तुम्ही अशीच याच पद्धतीने चकली बनवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडलीच तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।